नमस्कार, मी सचिन रेडीच. नमस्कार, मी मेघना. आजचं खास प्रयोजन किंवा खास हा जो व्लॉग आहे तो आहे माझ्यातर्फे मेघनाला आणि मेघनाच्या तर्फे मला, कारण आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे. तर सर्वप्रथम मेघना, तुला माझ्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुला पण हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. तर काय सांगू मी आता, ही 10 वर्ष कशी गेली, काय गेली, शब्दात सांगणं कठीण आहे. खूप चढउतार आले, खूप गोष्टी घडल्या, चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येकाच्याच आयुष्यात घडत असतात. तशा आमच्याही झाल्या. आम्ही त्याच्यातून काही गोष्टींवर मात करून पुढे आलो. अजूनही शिकतो आहोत, अजूनही पुढे जायचा प्रयत्न करत आहोत. देवाची, स्वामींची, आईवडिलांची आणि आमच्या गुरूंची कृपा आहे जे आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आहोत. मी असं म्हणेन की मला एक भक्कम आधार माझ्या आयुष्याला मिळालेला आहे मेघनाच्या रूपाने. आजपर्यंत माझं जे काय आयुष्य होतं ते माझ्या आईवडिलांच्या भोवती म्हणजे बांधलेलं होतं. तर ह्या सर्कलमध्ये आता नवीन 2 ॲडिशन झालेले आहेत. ते म्हणजे मेघना स्वतः आणि आमचा मुलगा कृष्णा. एक आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालेली आहे. ते जशी प्रत्येकाची असते तशीच आहे, पण मी असं म्हणेन की स्पेशल आहे, कारण मी खरं सांगायचं तर मी तितकासा स्ट्रॉंग नाही आहे जेवढी ती आहे. आणि ती स्ट्रॉंग आहे, त्यामुळे मला एक बळ मिळतं जगण्याचं आणि पुढे जाण्याचं की हां तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी. असं एक जसं आपल्याला स्वामी म्हणतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर ही जवळजवळ असं म्हणजे स्वामींनी दिलेला एक प्रसाद आहे की हां तेच माझा डायलॉग ही बोलेल, मी बोलणार नाही, मी बोलायला येणार नाही. तर हे असं आहे. तर ते असं आहे की एक आधार माझ्यासाठी आहे. प्रेम तर आहेच आणि काय सांगू, माझ्याकडे शब्द नाही आहेत, पण थँक्यू सो मच मेघना माझ्या आयुष्यात असण्याबद्दल. तर असं आहे. सो पुन्हा एकदा मेघना, तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच सचिन. तो जे काय एक्सप्रेस झालाय हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण सहसा तो एक्सप्रेस होत नाही. आणि माझं हेच एक कंप्लेंट असतं की एक्सप्रेस होत नाही, काही सांगत नाही, काही बोलत नाही. म्हणजे प्रेम असो, राग असो किंवा कुठलीही फिलिंग असो, एक्सप्रेस करणं खूप महत्त्वाचं आहे हे मला खूप वाटतं. आणि त्याला असं वाटतं की ते एक्सप्रेस न करता पण आपण दाखवून देतो ना की आपलं प्रेम आहे, आपण काळजी घेतो ना, त्याच्यावरून पण आपलं कळतंच ना. हे त्याचं असतं. आणि माझं असतं की नाही, वर्ड्स महत्त्वाचे आहेत, एक्सप्रेशन्स खूप महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी. आणि बरंच काही गोष्टी तो बोलून गेला जे की तो बोलत नाही. आणि आज 10 वर्ष कंप्लीट झाली तर ते माझ्यासाठी एक सरप्राईजच आहे की तो इतकं बोलला त्या बाबतीत. काय सांगणार, खूप मस्त गेले 10 वर्ष. म्हणजे बऱ्याच गोष्टी अचीव्ह केल्या लाईफमध्ये आणि खरंच त्या आमच्यासाठी एक अचीवमेंट्सच आहेत जे आम्ही अचीव्ह केलं. घर, गाडी आणि आज जे काय आयुष्य आम्ही जगतोय ते देवाच्या कृपेने आणि चांगल्या आशीर्वाद आणि चांगली माणसं आमच्या आयुष्यात आहेत त्याचमुळे फक्त. नाहीतर हे खूप कठीण असतं हे सगळं अचीव्ह करणं. आणि मी फक्त सचिनला साथ दिली बस, बाकी सगळं अचीवमेंट तर त्यानेच केलेलं आहे. पण बोलतात ना, एक साथीची पण खूप गरज असते. कधी कधी काय मॅटर करतात गोष्टी, फक्त आपल्या एखाद्या माणसाची आपल्याला साथ असणं हे खूप महत्त्वाचं असतं. बाकी सगळ्या गोष्टी तर ऑलरेडी अचीव्ह झालेल्याच असतात किंवा होणारच असतात, पण काय साथ देणारं कोणतरी लागतं. आणि मी फक्त सचिनला साथ दिली बस, अजून काही नाही. आणि 10 वर्ष खूप छान गेली आमची लाईफमध्ये. आता तर मला आठवत पण नाही आहेत की 10 वर्षात आम्ही काय ॲडजस्टमेंट्स केल्या किंवा काय गोष्टी आम्ही सोडून दिल्या, किती गोष्टींवरून भांडलोय, किती गोष्टींवरून काय बोललोय एकमेकांना. पण झालं, सगळं विसरून पण गेलो. झालं गेलं, सगळं गंगेला मिळालं. आणि आमच्या दोघांमधली एकच खासियत आहे की आम्ही एकमेकांचे फ्रेंड्स आहोत. मी सचिन बरोबर किंवा सचिन माझ्याबरोबर काहीही शेअर करू शकतो. कितीही मोठं डिफिकल्ट काहीही प्रॉब्लेम असेल किंवा काही पण आमचं चुकलं असेल तरी आम्ही नाही बाबा खोटं बोलून गिल्ट फीलमध्ये राहणं त्यापेक्षा नाही, जे काय आहे खरं सांगून मोकळं होणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे माझे विचार आहेत म्हणून सचिनचे पण
तेच विचार मला मिळाले म्हणून आज 10 वर्ष कशी गेली आम्हाला कळलंच नाही. आणि 10 हा फक्त नंबर आहे मला असं वाटतं. बाकी तर अजून खूप गोष्टी एक्सप्लोअर करण्याच्या बाकी. सो ज्ञान देण्यासारखं असं काही नाही अचीव केलंय 10 वर्षात. प्रत्येकजण स्ट्रगल करतं आणि प्रत्येकजण लाईफमध्ये काही ना काहीतरी डिफिकल्टीज फेस करतच असतात. बस स्ट्रॉंग राहा, सगळ्या गोष्टी जातात आणि दिवस संपतो तसाच रात्र पण संपते, संकट पण येतात जातात, सगळ्या गोष्टी होतच राहतात लाईफमध्ये. फक्त एकत्र राहणं जास्त जरुरी आहे, एकमेकांना स्ट्रॉंगली सपोर्ट करणं खूप जास्त जरुरी आहे. बस अजून काही महत्त्वाचं नाही आहे. एका रिलेशनमध्ये माझ्यासाठी तरी हेच खूप महत्त्वाचं आहे. लॉयल राहणं, सपोर्टिव्ह राहणं एकमेकांबरोबर प्रत्येक गोष्टी. माझ्या अजूनही गोष्टी मी ह्या एजमध्ये पण मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात ज्या मला लहानपणी किंवा ह्या आधी शिकता नाही मिळाल्या. तर सगळ्या सपोर्ट सचिनचा असतो. तू कर ना, हां तू कर, काही नाही, एज इज जस्ट अ नंबर. तू जे काय वय आहे ना ते फक्त एक नंबर आहे. तू कर, तुला काय पाहिजे ते, तू जग जसं पाहिजे तसं. सो आता ह्या पुढे पण तुम्ही अजून कंटिन्यूमध्ये माझे व्हिडिओज बघाल जे माझ्या फ्रेंड्सने पाठवलेले आहेत आमच्यासाठी. ते क्वाईट सरप्रायझिंग होतं आमच्यासाठी, पण त्याच रिलेटेड घेऊन मग मी हा व्हिडिओ पूर्ण बनवत आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टसाठी. तुमचा पण खूप सपोर्ट आहे आम्हाला, म्हणूनच आजपर्यंत इतके सबस्क्रायबर्स झाले. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी सचिन आणि मेघना. तुम्ही दोघे पण खूप फन लव्हिंग कपल आहात. भलेही मेघना माझी बहीण आहे आणि सचिन माझा भाऊजी असला तरी पण तो मला मित्रापेक्षा पण खूप चांगला आहे. आमचं रिलेशन खूप चांगलं आहे. बेस्ट फ्रेंड असतात तसं आमचं रिलेशन आहे. अँड सेम गोज विथ मेघनाताई. मला माझ्या नंदेसारखी नाही आहे, बट शी इज लाईक अ फ्रेंड टू मी. अँड सचिन जीजूपाल, ही इज ऑल्सो लाईक अ फ्रेंड टू मी. अँड बेसिकली ते दोघे मेड फॉर इच अदर कपल आहेत. अँड मे दॅट लव्ह ग्रो स्ट्रॉंगर ईच डे. मेघनाबद्दल बोलायचं म्हणजे की मेघना खूप उत्तम जेवण करते, अप्रतिम जेवण करते. म्हणजे मोदक म्हणा, व्हेज बोला किंवा नॉनव्हेज, खूप अप्रतिम करतात. तिचं स्वतःचं पण फूड चॅनल आहे, खूप जबरदस्त आहे. मेघनाज किचन म्हणून तिचं आहे. जबरदस्त म्हणजे जबरदस्त, मजा येते. आणि सचिन म्हटलं तर सचिन खूप फन लव्हिंग आहे, मजा येते. जोक बिक पास करण्यात म्हणजे त्याचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त. डान्स पण खूप छान करतात, खूप छान डान्स करतात. आणि मेघना ते खूप फनी आहे, खूप फनी आहे. म्हणजे बरेच लहानपणीचा पण किस्सा आहे, पण ते आपण पुढच्या जेव्हा आपण परत एकदा भेटू तेव्हा मी तुम्हाला किस्सा सांगेन. हॅलो ताई अँड जिजू. फर्स्ट ऑफ ऑल दोघांनाही विश यू व्हेरी हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. 10th वेडिंग अॅनिव्हर्सरी ही खूप स्पेशल आहे. अँड माझी इच्छा आहे की तुम्ही खूप जसे आहात तसेच नेहमी राहावे आणि खूप खूप शुभेच्छा. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी 10th. ॲक्च्युली मला काही जास्त बोलता येत नाही, पण मी दोघांनाही इतकी वर्ष आता ऑब्झर्व केलं आहे. त्याच्याप्रमाणे दोघांचेही स्वभाव एकमेकांशी थोडे वेगळे आहेत. दोघंही सांभाळून घेतात स्वभाव वेगळे असले तरी. आणि मेन म्हणजे कॉपरेट करतात सगळ्यांशी. सगळे एकत्र हवे असतात त्यांना. आणि म्हणजे नेचर वाईज पण चांगले आहे. म्हणजे कसं आहे की कोणाला दुखवायचं नाही किंवा कोणाशी कसं वागायचं हे व्यवस्थित माहिती आहे. सगळे एकत्र म्हणजे त्यांना सगळे हवे असतात थोडक्यात. म्हणजे त्यांची फॅमिली असो किंवा मित्र वगैरे असो. या जगामध्ये तशी माणसं कमीच मिळतात चांगली. सो त्यांना म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आमच्याकडून. आणि असंच त्यांचं जे काय यूट्यूब चॅनल असावं किंवा आणखी काय त्यांचे छोटे मोठे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यात त्यांना यश मिळू दे. आणि ऑल द बेस्ट. एकदम वन्स अगेन हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅलो, सचिन आणि मेघना यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दोघंही खूप छान आहेत. मला 2 मुली आहेत, दोन्ही खूप छान आहेत. त्यांच्याही पेक्षा माझे जावई खूप छान आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लग्न होऊन 10 वर्ष झाली तरी आम्हाला कळले नाही की 10 वर्ष करायचं. आम्हाला वाटतं की 10 वर्षच लग्न झाले त्यांची. दोघांनी आनंदात राहावं एवढंच आमची इच्छा. सो येणाऱ्या 17 तारखेला म्हणजे मंगळवारी जो आमच्या मेघना आणि सचिनचा लग्नाचा वाढदिवस आहे, त्याच्यासाठी मी त्यांना ॲडव्हान्समध्येच हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी म्हणून विश करतो. आणि सर्वात बोलायचं म्हटलं तर अतिशय प्रेमळ, जीव लावणारी बहीण आणि तेवढा जीव लावणाऱ्या आमचे भाऊजी. आणि खरंच म्हणजे आम्ही खरोखरच खूप लकी आहोत की आम्हाला असे भाऊजी मिळाले, सचिन भाऊजी. आणि बहिणीचं म्हणजे मेघना तर आमची उत्तम काय म्हणतात गृहिणी आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. आणि सचिन भाऊजी आमचे बोलायचं तर आम्ही खरोखरच खूप लकी आहोत की आम्हाला भाऊजी कमी आणि मित्र जास्त मिळाले चांगले. सो तुमच्या दोघांना पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जाऊ. थँक्यू. हाय सचिन. हाय मेघना. तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या 10व्या वाढदिवसासाठी खूप 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 शुभेच्छा. मनापासून हार्दिक शुभेच्छा. लग्नाचा 10वा वाढदिवस, असं 10वा वगैरे असं काही वाटत नाही. असं वाटतं आता पहिलाच तुमचा वाढदिवस असेल लग्नाचा, कारण की लग्नाचा तो पूर्ण दिवस आजही डोळ्यासमोर तसाच्या तसा आहे. अजून काय तो जुना झालेला नाही आहे. 10 वर्षांनी एवढा तर नक्कीच झालेला नाही आहे. तर दोघांना मी हेच सांगू इच्छिते की तुमचा संसार असाच उत्तरोत्तर बहरू देत, फुलू देत आणि तुम्ही दोघे खूप सुखात राहा एकमेकांसोबत आणि जे तुम्ही आहात, कारण की दोघेही एकमेकांना अनुरूप आहेत. दोघेही खूप अंडरस्टँडिंग आहेत, मॅच्युअर्ड आहेत, मेड फॉर इच अदर आहे. आणि म्हणजे मेघना बघायला गेलं तर म्हणजे आमच्या मंडळाच्या अध्यक्ष आहेत त्याच्या क्लब ग्रुपच्या. आणि खरंच शी डिझर्व. आणि खूप असं म्हणजे बोलतात ना, तिला खूप चांगलं आमच्यासाठी काही ग्रुपसाठी किंवा इतरां प्रत्येकासाठी काही ना काहीतरी चांगलं करावं असं वाटतं. सगळ्यांना एकत्र आणावं असं वाटतं. काही ना काहीतरी खरं चांगलं करून तिला बनवून जेवायला द्यावं असं आवडतं. तसंच सचिन पण आहे. नेहमी म्हणजे सगळ्यांना एकत्र बघण्यात त्याला खूप आनंद असतो. असंच आमच्यासोबत राहावा आणि याच्या पुढची 100 वर्ष तुम्ही एकत्रात खूप आनंदात राहावा हीच गणराया चरणी प्रार्थना. यस, पुन्हा एकदा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो, हाय गाईज, मी प्रसाद मोहिते, शुद्ध देसी प्रसाद. सर्वात आधी मेघना आणि सचिन, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सो मी दोघांबद्दल एवढंच सांगेन की दोघेजण खूप चांगले आहेत आणि मेड फॉर इच अदर बोलतात ते तुमच्या दोघांकडे बघून कळतं. ॲक्च्युली सचिनकडे बघून मला खूप दया येते, कारण सचिनचे केस पहिले एवढे होते, आता त्याचे केस एवढे झाले आहेत. सो त्याचं दुःख त्याच्याजवळच असते, तो कोणाला सांगू नाही शकत. हां, पण मेघना एक नंबर आहे. मेघना ही खरंच खूप अप्रतिम मुलगी आहे, सर्व गुण संपन्न आहे आणि अजून मी खोटं नाही बोलू शकत. सो नाही, ॲक्च्युली मेघना खरंच खूप चांगली आहे स्वभावाने आणि तिच्या हाताला खूप चव आहे. सो सचिन, तू खूप लकी आहे, तुला अशी काय सर्व गुण संपन्न बायको मिळाली. सो तुम्ही दोघेजण असेच मस्त सुखी राहा आणि पुढची खूप 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 वर्ष आनंदातच राहा. आणि सर्वांना हेच सांगेल की सचिन आणि मेघनाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लव यू गाईज. Happy anniversary! Like